कडेपट्टू दावळ संघाकडून 7 नंबरचा खेळाडू तळ्यासाठी गेलाय स्वतःच्या डाव्या बाजूने तळाई करतोय आणि पहिल्या तळ्यामध्ये 3 गुण आपल्या संघाचं खातं गोळलंय. पाहूया परत एकदा महापोली संघाकडून 10 नंबरचा खेळाडू स्वतःच्या उजव्या पॉकेट तळाई करतोय. दिगंबर कांबे माईकशी संपर्क साधायचा. बोनस मारण्याचा प्रयत्न करत आणि बोनस मिळतोय. एक गुण मिळून आपल्या संघासाठी मैदानात परत जाते. 5 नंबरचा खेळाडू हा खेळाडू सुंदर खेळाडू आहे. 5 नंबरचा खेळाडू शांताचा खेळाडू आहे. सुंदर या खेळाडूला माहिती असतं आपल्या संघाला विजयाकडे कसं न्यायचं काय करायचं ते ह्या खेळाडूला माहिती असतं. कारण पहिल्या मॅच मध्ये मी पाहिलं आहे हा खेळाडू शांताचा खेळाडू आहे. पाहूया परत एकदा 10 नंबरचा खेळाडू 10 नंबरचा खेळाडू चढाईसाठी स्वतःच्या उजव्या कपड्याची चढाई करतोय. दाबळ्याच्या 7 खेळाडूंसमोर उजव्या कपड्याची चढाई करतोय. परत मध्यंतरी घरी मागचा प्रयत्न करतोय मात्र असफल ठरतो आणि आपल्या मनात सुरक्षित परत. 7 नंबरचा खेळाडू वारंवार चढाई करतोय. 7 नंबरचा खेळाडू आपल्या संघासाठी चप्पल खेळाडू आहे. महापोली संघाच्या 4 खेळाडू समोर चढाई करतोय. 7 नंबरचा खेळाडू स्वतःच्या डाव्यासाठी पण मध्यंतरी थोडीशी भूल देत खेळाडूला मारण्याचा प्रयत्न करतोय. गुण मारण्याचा प्रयत्न करतोय आणि थोडासा शांत होऊन आपल्या मुलाला सुरक्षित करत. परत एकदा 10 नंबरचा खेळाडू महापोली संघाकडून छोटासा खेळाडू तुल्यबळ खेळाडू आणि थर्ड लेवल पाहूया. आता हा 5 नंबरचा खेळाडू पाहूया त्या संघासाठी काय करतोय आणि सुंदर असा एक गडी पास करून आपल्या संघासाठी मैदानात परत आला. परत एकदा म्हणजे वाटलाय एक तर स्वतःला बाद व्हावं लागेल नाहीतर समोरच्या प्लेअरला बाद करावं लागेल. पाहूया स्वतःच्या उजव्या गोव्यात परत मध्यंतरी बोनस मारण्याचा प्रयत्न होता आणि बाद होतोय. परत एकदा 7 नंबरचा खेळाडू 2 खेळाडूसमोर सुपर टॅकल असणार आहे आणि सुंदर अशी पकड केली होती मात्र पकड सफल होते. आणि जमतोय 4 नंबरचा खेळाडू सागर आणि बोनस मारण्याचा प्रयत्न केला होता आणि खरोखरच बोनस घेतलाय. एक गुण प्राप्त करून आपल्याला सुरक्षित करत. परत एकदा 7 नंबरचा खेळाडू वारंवार चढाई करतोय आपल्या संघासाठी. परत एकदा एक गुण मिळून आपल्या संघासाठी परत. प्रत्येक खेळाडू आपल्या खेळाडूंची खेळवृत्ती दाखवत असतो. तालुका म्हणा जिल्हा म्हणा प्रत्येक म्हणा खेळाडू हा तयार होतो. महाराष्ट्र बाहेर जातो. थ्रो कबड्डी पर्यंत बसतो. सोबतच आपले योगदान दाखवतो. तो खेळ मातीतला खेळ म्हणजे कबड्डी. 5 नंबरचा खेळाडू हे शांत खेळाडू आहे. सुंदरकडे असते खेळाडूची फक्त लँग्वेज थोडासा टाइमपास करते.
सेकंद जाऊ दे प्रदान करत आपल्याला परत हाफ टाइम परत एकदा 4 नंबरचा खेळाडू तो सध्या डायरेक्ट सुरुवात करण्याच्या चढाईसाठी एक खेळाडू बाद करून आपल्या मनात सुरक्षित पदू असतं परत एकदा 7 नंबरचा खेळाडू खेळाडू हातात मानाचा प्रयत्न करतो थोडासा शांत होणार आहे कोणताही धोका पत्करत नाहीये बरोबरच आपल्या संघाकडे 7 गुणाच्या कडे त्यामुळे शांत होते आपल्या मनात सुरक्षित करत खरोखरच महापुरुष संघाला जर विजयाकडे जायचं असेल तर सुंदर चढायला करायला लागते सुंदर पकडी करायला लागेल आणि जाऊया आणि सुंदर पकड होते आणि बाद होते सामना संपायला शेवटची 4 मिनिटे सामना संपायला शेवटची 4 मिनिटे पाहूया गुणफळ 11-3 एक सुंदर खेळाडू शांताचा कार्य करतोय कोणताही धोका पत्करत नाहीये आपल्या संघासाठी खरोबर तर कोणती खेळी जायचं असेल तर धोका न पत्करला बरा असा खेळाडू परत एकदा शांत होते परत आपल्या मैदानात 5 नंबरचा खेळाडू छोटासा खेळाडू महापुरुष संघाकडून आणि सुंदर पकड केले आणि बाद होते ह्यानंतरचा सामना असेल तरी दोन्ही संघाला दुसरा पकड असेल हा सामना संपतात त्वरित मैदानाचा ताबा घ्यायचा आहे परत एकदा सामना संपायला शेवटची 3 मिनिटे महापुरुष संघाकडून उंचाचा खेळाडू आणि 1 गुण प्राप्त करून आपल्या मैदानात सुरक्षित परत शेवटची 3 मिनिटे 10 नंबरचा खेळाडू 10 नंबरचा खेळाडू तो उजव्या प्रयत्न चढाई करतोय पाहूया आपल्या संघासाठी किती गुण प्राप्त होते बोनस मानायचा प्रयत्न केला होता आणि खरोखर बोनस घेतलाय आपल्या मैदानात सुरक्षित परत एकदा 4 नंबरचा खेळाडू कोणता असा खेळाडू हा शांत खेळाडू आहे बरोबर कॅम्पस करतोय त्या प्रयत्नामध्ये आपला संघ हा विजय होणार आहे 30 सेकंदचा अवधी 30 सेकंदचा अवधी पूर्ण करायचा आहे आणि आपल्या मनात सुरक्षित परत आले शेवटची 2 मिनिटे शेवटची 2 मिनिटे पाहूया हा एक रेड मध्ये चेंज होऊ शकतो एक रेड मध्ये 7 खेळाडू प्राप्त होतात एक गुण मिळते दोन्ही संघांना परत एकदा चुकर खेळाडू थोडासा शांत सुंदर स्पर्धा निघाली या स्पर्धेमधील दुसरा दिवस दुसऱ्या दिवसामधील हा दुसऱ्या सत्रातला दुसऱ्या राऊंड मधला हा दुसरा सामना चांगला सुरुवात होते सामनाचं काय शेवटचं मिनिट लास्ट मिनिट परत एकदा महापुरुष संघाकडून थोडंसं तेवढं काय तसं द्या त्यासाठी चढाई करतोय मध्यंतरी मानाचा प्रयत्न करतोय पाहूया पकड झाली पकडीचा नमुना केलाय पाय मिळालाय परत एकदा गजे वाजलाय थर्ड रेड सुपर टॅकल असणार आहे पाहूया सुपर टॅकल होतो का एक गुण प्राप्त करून आपल्या मनात परत
जातोय 8 नंबरचा खेळाडू आणि सामना संपतोय दाभोळे संघ 16 आणि महापुरुष 5 11 गुणाची आघाडी घेऊन दाभोळे संघ विजय करतोय तरी दोन्ही संघाचं मंडळातर्फे हार्दिक स्वागत।